आळंदी भक्ती, श्रद्धा आणि माऊलींच्या नामगजरानं भारलेली पवित्र नगरी. पण याच माऊलींच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानावर डल्ला मारणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला. दानपेटी उघडण्याची जबाबदारी असलेलाच सेवेकरी लाखोंची रोकड लंपास करत होता. ही चोरी हा सेवेकरी कसा करत होता याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. माऊलींच्या दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला. क्रिप्टोच्या नादात बनला अट्टल चोर. विशाल वारुळेचं सीसीटीव्हीनं फोडलं बिंग. भक्ती, श्रद्धा आणि टाळ मृदंगाचा गजर हीच माऊलींच्या अलंकापुरीची म्हणजे आळंदीची ओळख. पण याच पवित्र भूमीत गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धेच्या नावानं काळा बाजार सुरू होता. माऊलींच्या चरणी श्रद्धेनं वाहिला जाणारा पैसा जुन्नरच्या विशाल वारुळे नावाच्या ठकसेनानं चक्क बेडच्या बॉक्समध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. लोकांना टोपी घालण्यात तरबेज असलेल्या विशालनं आधी जुन्नरमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होण्याचा घाट घातला होता. या 2 दानपेट्यांमधील रक्कम बाहेर काढून बाहेरच्या बाजूला जी खोली आहे इथल्या देवस्थानची तिकडे नेण्याची जबाबदारी होती. आणि हे करताना विशाल वारुळे काय करत होता तर या दानपेटीला उघडण्यासाठी इथं हे जे काही कुलूप आहे किंवा हा जो एक छोटा दरवाजा आहे त्याच्या आतमध्ये तो एक पिशवी टाकायचा किंवा एक पोतं टाकायचा आणि त्यामध्ये या दानपेटीमध्ये जमा झालेल्या नोटा भरायचा. असा समज व्हायचा सर्वांचा की एवढेच पैसे या दानपेटीमधून निघालेले आहेत. मात्र तसं नव्हतं. आधीच विशाल वारुळेकडून पोत्यामध्ये ते पैसे दाबून भरले जायचे. दोन्ही बाजूंना या दानपेट्या आहेत आणि त्यानंतर नजर चुकून विशाल वारुळे पैशांनी भरलेलं ते पोतं इथून घेऊन जायचा, दडून ठेवायचा. कॅशियर, सुरक्षा रक्षक आणि विशाल असे तिघे मिळून दानपेट्या उघडायचे. वेगवेगळ्या दानपेट्यांची जबाबदारी मिळताच विशालची हात चलाखी सुरू झाली. त्याच्या हातातल्या पिशवीमध्ये नक्की आहे तरी काय याची कोणाला कल्पना असण्याची शक्यता नव्हती. त्यानंतर पैशांनी भरलेलं ते पोतं तो या ठिकाणी घेऊन यायचा. इथे या पैशांचा हिशोब होतो आणि ते बँकेमध्ये भरले जातात. मात्र प्रत्यक्षात फक्त ट्रेमध्ये असलेले पैसेच इथे मोजले जात होते. पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये जे पैसे विशाल वारुळेंनी भरून आणलेले असायचे ते मात्र या ठिकाणी मोजले जायचे नाहीत. चोरी उघड होऊ नये म्हणून घरी हार घेऊन जातोय असं सांगून तो दरवेळी सुरक्षा यंत्रणेला चकवा द्यायचा. घरी गेल्यावर हा सगळा रोकडा तो बेडमध्ये लपवून ठेवायचा. गेल्या 3-4 महिन्यांपासून विशालचा हा काळा धंदा सुसाट सुरू होता. पण म्हणतात ना, चोराच्या उलट्या पावलांचे ठसे उमटतातच. अगदी याचप्रमाणे 3 दिवसांपूर्वी सीसीटीव्ही स्क्रीन समोर बसलेल्या सतर्क कर्मचाऱ्याला विशालच्या हालचालींवर संशय आला. 2 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली गेली आणि देवस्थानच्या माध्यमातून थेट पोलिसात तक्रार झाली. पोलिसांनी विशालच्या घरावर छापा टाकला आणि बेडमधून तब्बल 4.25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. आळंदी पोलीस स्टेशनला सदर सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल रात्री आम्ही त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून आम्ही जी त्याची घरजडती घेतली त्यामध्ये त्याच्या घरामध्ये 3,83,000 रुपये जवळपास हे रिकवर झालेले आहेत. त्याबाबत ती अमाऊंट कुठली आहे नेमकी आणि त्याबाबतचा तपास आम्ही त्याच्याकडे करत आहोत. या धक्कादायक प्रकारानंतर आता आळंदीतील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. ग्रामस्थांनी एकत्र येत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि सरकारला पत्र लिहून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. आम्ही प्रमुख विश्वासांना आळंदी ग्रामस्थ म्हणून पत्र दिलेले की ही व्यक्ती नेमली कुणी यांना आणलं आणि त्याला डायरेक्ट पैसे मोजण्याची ऑथॉरिटी आणि पैशाच्या रूममध्ये याला कुणी जबाबदारी दिली. तो रात्री या रूममध्ये ते नेलं जायचं. रात्रीचा मुक्कामी इथं का होता हा सगळा जबाब आम्ही प्रमुख विश्वासांना मागितलेला आहे. याला जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. त्याला पाठीशी ही जी 2 उदाहरणं दिली डॉक्टर पाटील आणि देशपांडे, हे प्रकरण जसं दाबलं गेलं तसं हे प्रकरण दाबता कामा नये. आम्हाला 4 लोकात उत्तरं द्यावी लागतात. आम्ही पदाधिकारी आहोत आणि त्यामुळं आम्हाला मान खाली घालवावी लागते. विशाल वारुळे सध्या आळंदी पोलिसांच्या कोठडीत आहेत आणि पोलीस त्याच्या या हतचलाखीचा पुढील तपास करतात. देवस्थानानं यावर ऑन कॅमेरा कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कॅशियरनं दाखवलेला अवाजवी विश्वास देवस्थानला चांगलाच महागात पडलाय.
दरम्यान निष्काम कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या माऊलींच्या आळंदीतच या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मंदार गोंजारी, एबीपी माझा, आळंदी, पुणे.